हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग सर्वांना. चला आज बघूया आपण एक पटकन साधी सोपी सिंपल रेसिपी म्हणजे चिकन आहे. चला करू कंटिन्यू. तिथे आपलं पातेलं वगैरे छान छान प्रकारे गरम झालं होतं. चिकन शिजायला टाकलं होतं. मी चिकन स्वच्छ धुवूनसुद्धा ठेवलेलं होतं. पातेलं किंवा कढई छान तापली होती. मी शक्यतो पातेल्यातच करते. तुम्ही कशातही करू शकता, कढई म्हणा किंवा पातेलं म्हणा, पण मी पातेलं यूज करते. पातेलं छान तापलं होतं. त्यानंतर तेल पण छान कडक झालं होतं. त्यानंतर थोडंसं जिरं मोहरी टाकली फोडणीसाठी. त्याच्यानंतर त्यात थोडा कांदा टाकला. कांदा छान लालसर भाजून घेतला. त्याच्यानंतर त्यात मीठ वगैरे टाकले, छान हळद आणि मीठ टाकली. आणि चिकनसुद्धा छानपैकी मी धुवून ठेवलेलं होतं ऑलरेडीच. का तर हे सगळं करायच्या आधी चिकन धुवून घेणं खूप महत्त्वाचं आहे. का तर चिकन धुवायलासुद्धा जेवढं स्वच्छ धुवाल तेवढंच चांगले. कोणकोणतं न धुताच वापरतं. त्यानंतर मी थोडंसं तेजपान आणि 2-3 लवंग टाकले टेस्ट येण्यासाठी. का तर त्याचा स्वाद आणि त्याचा वाससुद्धा छान येतो. त्यामुळे मग मी दरवेळेला टाकते. ते तुमची इच्छा आहे. जर तुम्हाला लवंग आणि तेजपान वापरायचं असेल तर वापरा, नसेल वापरायचं तर नका वापरू. पण शक्यतो मी इथं वापरते. जसं की मी बोलली की मी चिकन ऑलरेडी धुवून ठेवलं होतं. धुवून तर ठेवलं होतं. त्याच्यानंतर ते सगळं फ्राय झालं छान प्रकारे. त्यानंतर मग मी त्यात चिकन टाकलं. चिकनसुद्धा छान फ्राय करून घेतलं. चिकन फ्राय म्हणजे थोडंसं हलवून घेतलं ते छान त्यात तेलामध्ये, की जेणेकरून ते सगळीकडे लागायला पाहिजे. आणि कोण वरतून म्हणजे चिकन टाकायच्या आधी त्याला मीठ आणि हळद लावतं. मी तसं करत नाही. मी डायरेक्ट त्या कांद्यामध्ये मीठ आणि हळद टाकते. त्यानंतर हे थोडंसं पाणी टाकलं चिकन शिजण्यासाठी. तर ते तुमची इच्छा की तुम्ही कसं कराल. वरतून म्हणजे ते धुवून मग त्याला हळद आणि मीठ लावून ठेवाल का डायरेक्ट तेलात टाकाल. आता चला बघू आपण थोडा वेळ चिकन शिजून देऊ. इथले 10 ते 15 मिनटं चिकन छान शिजतं. त्यानंतर थोडीशी उकळी आल्यानंतर किंवा थोडं निम्म शिजायला आल्यानंतर मी त्यात टाकली ती कोथिंबीर. मध्ये वाटून घेतलेला आहे. मी वाटताना तर दाखवलं नाही किंवा तयारी दाखवली नाही, कारण माझ्या लक्षात राहिलं नाही त्यावेळेला व्हिडिओ घ्यायचे. नंतर माझ्या लक्षात आलं की व्हिडिओ घ्यायचा आहे म्हणून. तर या मसाल्यामध्ये लसूण, आलं, जिरं, खोबरं, कांदा, एक टमॅटो, एकच कांदा घेतला होता मी, एक कांदा, एक टमॅटो, थोडीशी कोथिंबीर, एवढं सगळं मी वाटून घेतलेले. आता हा मसाला मी छानपैकी परतवून घेणार आहे. मी खोबरा आणि कांदा न भाजता मी डायरेक्ट वाटून घेतले, का तर तेवढाच वेळ वाचतो माझा म्हणून. तर मग मी हे डायरेक्ट आता कढईमध्ये छानपैकी परतवून घेणार आहे. ते आपण छान प्रकारे कढई तापली होती आपली. त्यानंतर आपण थोडंसं तेल टाकलं. तेल पण चांगलं तापू दिलं. त्यानंतर त्यात मसाला ॲड केला. मसाला पण छान प्रकारे आता फ्राय करू आणि हळूहळू त्यात मसालेसुद्धा ॲड करत जाऊ. ते मसाले म्हणजे पुढं कंटिन्यू करत राहा की ते मसाले काय आहेत ते. सगळ्यात पहिलं हा गोडा मसाला, की मी तो वापरते भाजीमध्ये. मला आवडतो गोडा मसाला. चवीपुरता मीठ, जसं ज्याप्रमाणे तुमचं चिकन आहे त्याप्रमाणे मीठसुद्धा यूज करा. आता माझं चिकन अर्धा किलो होतं, त्यामुळे मग मी चवीपुरता जसं मला लागतं कमी जास्त त्यानुसार मी मीठ वापरले. थोडीशी हळद. त्यानंतर हे पण छान प्रकारे मिक्स करून, म्हणजे हे जेही मसाले आपण नंतर वरतून टाकल ना ते छान प्रकारे फ्राय करून घ्यायचे. आणि ते कच्च्या मसाल्याची रेसिपी आणि भाजून केलेल्या मसाल्याची रेसिपी मी ऑलरेडी माझ्या चॅनलवर टाकलेली. ती नक्की बघा. त्याच्यानंतर हे आहे लाल तिखट, म्हणजेच बेडकी लाल मिर्च, की त्यांनी कलर येतो. त्याच्यानंतर हा कांदा लसूण मसाला, की तो सुद्धा टाकलेला आहे मी त्यात. आता हे छान प्रकारे मिक्स करून घेऊ आपण, म्हणजे एकजीव करून घेऊ, की त्याला छान प्रकारे असं तेल सुटायला हवं त्या सगळ्या मसाल्याला. एवढं ते छान शिजू द्यायचं आणि छान फ्राय करून घ्यायचं. मसाल्याला वरतून तेल न टाकता त्या मसाल्याचंच तेल सुटायला हवं, तेव्हा कुठं भाजी छान लागते. त्यामुळे मी तेल तर टाकलं होतं थोडंसं नॉर्मली जेव्हा तो मसाला टाकायचा होता तेव्हा. पण त्याच्यानंतर मी हा मसाला टाकूनसुद्धा मी तेल जास्त यूज केलेलं नाही आहे. त्याला जे सुटले तेल तेच मी वापरलेले. त्यानंतर हा चिकन मसाला, की तो मी विकत आणला होता. आपल्या इथं चिकन शिजून पूर्णपणे तयार आहे. आता हा पूर्ण एकजीव करून घेऊन त्याच्यानंतर मग हळूहळू जेव्हा ते पूर्ण छान मिक्स होईल किंवा त्याला तेल सुटेल त्यात, तर त्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर आपण त्यात थोडीशी कोथिंबीर पेरली मी, की छान लागते आणि दिसायला पण छान दिसतं. आता हे चिकन त्यात ॲड झालेले. आता हळूहळू ते छान प्रकारे फ्राय करून घ्यायचं, म्हणजे छान त्याला एकजीव करून घ्यायचं, की जेणेकरून ते मसाले त्या चिकनला व्यवस्थित लागायला हवे.
मी अशीच करते. जर मला वेळ असेल तर मग मी कांदा आणि खोबरं भाजून मग वाटण वाटते. आणि जर नसेल वेळ, घाई असेल मला, तर मग मी डायरेक्ट सगळं पहिलं वाटून घेते, मग त्याच्यानंतर मग मी मसाला फ्राय करते. सो आता हे सुकं चिकन आपलं असे तयार झालेले. तुम्ही ह्यात सुकंही काढू शकता आणि थोडंसं पाणी टाकून रसाई करू शकता. हे सुकं चिकन की ते मला त्या दिवशी मी केलं आणि मी थोडंसं बाजूला काढलंही होतं, का तर मला सुकं जास्त आवडतं. सो ते सुकं चिकन, हे रस्सा चिकन. कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून, कमेंट बॉक्समध्ये. साधी सरळ सोपी रेसिपी किती झटकीपट व्हायला पाहिजे आणि या सगळेजणं जेवायला. सो हे आहे आजचं आपलं जेवणाचा बेत. चला बाय बाय.